चौफेर महाराष्ट्रामध्ये बातमी येते अयोध्येमधनं. अयोध्येतल्या दान घोटाळ्या प्रकरणी 18 दिवसांनंतर FIR दाखल झालाय. त्यानंतर आज राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी राजीनामा दिलाय. दान चोरी प्रकरण समोर आल्यावर त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव होता. चंपत राय यांच्याशिवाय ट्रस्टचे दुसरे सदस्य अनिल मिश्रा यांनीही राजीनामा दिलाय. या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक झाली आहे. तर अटक झालेल्यांमध्ये चंपत राय यांचा सहकारी टिन्नू यादवचाही समावेश आहे. दानपेटीच्या सगळ्या चाव्या त्याच्याकडे सापडल्याची माहिती आहे. उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाच्या तपासाकरता विशेष तपास पथक SITची स्थापना केली आहे. चौकशीनंतर दूध का दूध पानी का पानी होईल असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. सरकार की जो मंशा है, सरकार ने पहले दिन कहा कि दूध का दूध और पानी का पानी सबके सामने आएगा. अगर तथ्य नहीं है, पुष्ट प्रमाण नहीं है तो आरोप प्रत्यारोप बंद करो, और प्रमाण है तो SIT को सबूत सहित प्रमाण प्रस्तुत करो. SIT की सिफारिश के अनुरूप सरकार कार्रवाई को आगे बढ़ा रही है. तर अयोध्येतील राम मंदिराच्या देणगी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊतांनी खळबळजनक आरोप केले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेने राम मंदिराला दान केलेली चांदीची वीट गायब आहे असा दावा राऊतांनी केला. तर शिवसेनेने 1 कोटी रुपयांनी चांदीची वीट दान केली होती, मात्र ट्रस्टकडून त्या चांदीचं काय झालं याची पावती आणि माहिती मिळालेली नाही असं राऊत म्हणतात. तर या संदर्भात बातमी समोर आल्यावर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक मोठा दावा केलेला आहे आणि आपल्या पक्षाने दिलेल्या देणगी संदर्भात कोणतीही पोचपावती आपल्याला मिळालेली नाही असा आरोप राऊतांनी केला. जेव्हा ट्रस्टची स्थापना झाली तेव्हा अयोध्येत आम्ही होतो. त्या क्षणी आमच्याकडून 1 कोटी रुपयाचा चेक हा श्रीराम मंदिर ट्रस्टसाठी गेला आणि त्याच वेळेला आमच्याकडून 25 किलोपेक्षा जास्त चांदीची वीट, ही पहिली वीट आम्ही त्यांना दिली. जास्त त्या विटीची रिसीट नाही. आणि सगळ्यात जास्त चोऱ्या तिकडे चांदीच्या विटांच्या किंवा चांदीच्या ज्वेलरीच्या झालेल्या आहेत. चंपत राय यांना पाठीशी घातलं जातं. या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये प्रभू रामचंद्रांचे भक्त आहेत, ते तुम्हाला कधीही माफ करणार नाहीत. राम मंदिर ट्रस्टमध्ये जो काही कथित घोटाळा झालाय त्या प्रकरणामध्ये SITची स्थापना करण्यात आली. कुणालाही सोडलं जाणार नाही. ज्यांनी प्रभू रामचंद्रांच्या कामामध्ये चूक केली त्यांना शिक्षा देण्याचं काम प्रभू रामचंद्र करतीलच.